नमस्कार. जय भीम. मी सूर्यकांत वसंत कांबळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कार्यालय काटगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. मी काटगाव येथे 16/4/2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. उपोषणाचे कारण की मी ग्रामपंचायत सदस्य असून मला विश्वासात न घेता कामं केले जातात. त्याचबरोबर दलित वस्ती सुधार योजना असेल, तांडावा सुधार योजना असेल, ग्राम निधी असेल, वित्त आयोगाचा निधी आलेला असेल, तांडा वस्ती सुधार योजना असेल, इतर गावामधील सर्व म्हणजे विकासाची कामे असतील, या पूर्ण कामासाठी मी सन 2023 पासून आजपर्यंत लेखी तक्रार म्हणजे अर्ज दाखल ग्रामपंचायतला केलेले आहेत. या योजनेची कोणत्या योजनेतून किती निधी आला याची मला माहिती देण्यात यावी, यासाठी मी ग्रामपंचायतकडे लेखी अर्ज केलेला होता. तरी मला कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिलेली नसून त्यावेळेस मी ग्रामपंचायत अधिकारी व गट विकास अधिकारी, यानंतर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज दिलेले आहेत. मला कुठल्याही प्रकारच्या विश्वासात न घेता मनमानी कारभार केला जात आहे. याबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती न दिल्याने मी परत माहिती अधिकाराचा वापर करून माहिती अधिकार टाकला. माहिती अधिकार टाकल्यानंतरही मला ग्रामपंचायतने प्रतिसाद न देता त्यानंतर मी पंचायत समिती तुळजापूर येथे अपील केली. अपील केल्यानंतर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीच्या वेळी 7 दिवसाच्या मुदतीमध्ये माहिती द्या असं विस्तार अधिकाऱ्याने पत्र काढून देखील मला माहिती मिळालेली नाही. त्यानंतर मी राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील केली. त्यानंतर 24/11/2025 रोजी संभाजीनगर येथे सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सुनावणीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांना तोंडी माहिती देण्यास सांगितण्यात आले. त्याबद्दल त्यांनी तोंडी सांगून देखील माहिती मला उपलब्ध करून दिलेली नाही. त्यानंतर मी विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात आदेशाच्या प्रतची मागणी केली. आदेश प्राप्त होऊन देखील मला ग्रामपंचायतनं माहिती दिलेली नसून त्याबद्दल मोठ्या प्रमाणात ग्रामनिधी असेल किंवा वित्त आयोग असेल यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं मला असं म्हणजे वाटत असल्याने मी ग्रामपंचायत समोर उपोषणास बसत आहे. तरी सर्व जिल्ह्यातील सर्व समविचारी पक्षांनी व कार्यकर्त्यांनी मला या उपोषणास पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. नमस्कार, मी दिगंबर प्रभाकर गोडसे, आरटीआय कार्यकर्ते सूर्यकांत वसंत कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य असून त्यांनी माहिती अधिकाराच्या कायद्याखाली जी माहिती ग्रामपंचायत मागितली होती ती माहिती न दिल्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे अपील केले. त्या अपिलानुसार आदरणीय विभागीय आयुक्त यांनी ग्रामपंचायत तसा आदेश दिला की यांना माहिती द्या म्हणून. तरी पण हे ग्रामपंचायत सदस्यास आमच्या माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांनी जी माहिती मागितली ती वित्त आयोगाच्या माध्यमातून किती निधी आला, ग्रामपंचायतीकडे आपलं दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून किती निधी आला, तांडा सुधार योजनेच्या माध्यमातून किती निधी आला आणि अनुसूचित जाती व भटक्या जमातीच्या माध्यमातून किती निधी आला ती माहिती ग्रामपंचायतीकडे मागितली असताना उडवाउडवीची टाळाटाळीची भाषा केली.
यासाठी आदरणीय आमचे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कांबळे यांनी दिनांक 16 रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी सर्व जिल्ह्यामधील काँग्रेस पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, इतर समविचारी संघटना असतील यांनी या उपोषणास आमच्या पाठिंबा द्यावा ही आपणास सर्वांकडे नम्र विनंती करतो. नमस्कार.